1 लिटर पाण्यासाठी 5 मिली किती वापरायचं आहे? 1 लिटर पाण्यासाठी 5 मिली फवारण्या. जमिनीतून 5 लिटर द्या. किती? जमिनीतून 5 लिटर. 5 लिटर खूप झालं. 5 लिटरच्या वर द्यायची गरज नाही. 2 मिनिटं. जो छिड़काव करना है, आपको स्प्रे करना है तो 5 मिली पर लीटर को देना है. 1 लीटर पानी में 5 मिली माइक्रोडेन डालना है, मिक्स करना है और स्प्रे करना है. अगर जमीन में ड्रिचिंग से देना है, ड्रिप से देना है, ये करना है तो पर एकड़ 5 लीटर दे दीजिए. पर एकड़ 1 एकड़ को जमीन में से 5 लीटर देना है. पानी जास्त सांगले क्या? मापून घेऊया. चलो आ जाए. दो किसान आ जाए. हाँ. देखो कितना गरम पाणी आहे. देखो जेवढं आंघोळीला पाणी आहे तेवढं गरम किती घेतले. हा. आता आपल्याला काय सांगितलंय मी? 6 लिटर आणि 2 लिटर. ही किती लिटर साठी आहे? 10 लिटर बनवण्यासाठी. किती लिटर बनवण्यासाठी? 10. याच्यात बनणार किती? 10 लिटर. पाणी म्हणाल मग 8 लिटर आहे. 10 लिटर कसं बनलं? मटेरियल टाकल्यानंतर पाण्याचं हे वाढलं, आकारमान वाढलं, उसका व्हॅल्यूम बढ़ गया. तो हम 5 लिटर का डेमो दिखाएंगे. प्रॅक्टिकली किती दाखवणार तुम्हाला डेमो? 5 लिटरचं तुम्हाला दाखवणार. मग काय करावं लागेल? निम्म करावं लागणार. 6 च्या ऐवजी 3 आणि 2 च्या ऐवजी 1. 20 लिटर करायचं असेल तर काय करणार? 6 च्या ऐवजी 12 आणि 2 च्या ऐवजी 4 वाढवत न्यायचं. काय करायचं? चला तर एका साईडला 3 लिटर घ्या आणि एका साईडला 1 लिटर घ्या. टाका घ्या अजून. टाका अजून. टाका 3 लिटर. हा. त्यात 1 लिटर. बस. हा. हा. आता आपण काय केलंय? 5 लिटर साठी एका बादलीमध्ये 3 लिटर घेतले आणि एका बादलीमध्ये 1 लिटर घेतले. आता 1 लिटरची बादली आहे त्याच्यात काय टाकायचं आहे? फेरस सल्फेट. काय टाकायचं आहे? फेरस. हा. हिरवा येते. हा. हे कुठे मिळणार? ही सगळी सामग्री तुमच्या गावातल्या खत दुकानामध्ये भेटेल. कुठे भेटेल? हा. फर्टिलायझर दुकानामध्ये तुम्हाला सगळे भेटेल. तुम्हाला कितना टाइम लगा है? कितना देर में बनता है? तो फार कमी. 100 लिटरला 5 ग्रॅम लागतो. 10 ग्रॅम किती लागतो? नसेल तर एवढा काही हे करत नाही विषय आपल्याला. कारण काय होतं? मिळणार पण नाही तुम्हाला. काय नाही मिळणार? त्याच्यासाठी बनवायचे थांबतील. काय होतील? कारण हे सगळे घटक मिळतात. काय होतात? हा. चला. हा. हा. इकडे आपण फेरस सल्फेट विरघळून घेतले. आता झिंक सल्फेट दुसऱ्या बादलीत मध्ये. कशामध्ये? हा. दुसऱ्या बादलीमध्ये तुम्ही काय करायचं आहे? झिंक सल्फेट आपण जसं सांगितलं ते विरघळून घेतले. चला झिंक टाकल्यानंतर काय टाकायचं आहे? मॅग्नीज सल्फेट. चला टाका मॅग्नीज सल्फेट. हा. आता मॅग्नीज टाकल्यानंतर परत काय टाकायचं आहे? बोरॅक्स टाकायचं. चला टाका बोरॅक्स.
चला हे दाखवा उचलून द्या ना. हे फेरस सल्फेट आहे काय आणि याच्यामध्ये 3 घटक मिक्स केलेत. काय केलेत दोन्ही. त्याच्यामध्ये झिंक फेरस झिंक मॅंगनीज आणि बोरॉन याच्यात फेरस. आता दोन्ही बादल्या एक करायच्या. चला ती बादली काय करायच्या या टाकायच्या. हा काय राहतोय थोडासा गाळ राहतोय खाली राहतोय ना नीचे बैठता है. लेकिन हाँ अभी देखो कैसा कलर आ गया. देखो दिखाओ बादली उठा के दिखाओ. अभी देखो कैसा कलर आ गया. दोनों मिल जब रिएक्शन क्या क्या होता है देखो. ज्या वेळेस हे केमिकल एकत्र येतात त्याच्या वेगाने. मायक्रोटेन कुठल्या कलरचं असतं लिक्विड मध्ये हिरव्या कलरचं असतं. कुठलं हिरवा कलर असतो. निळसर हिरवा कलर असतो आणि तो निळसर हिरवा कलर आला पाहिजे. काय आला पाहिजे हा. आता कॉपर सल्फेट टाकायचं. काय टाकायचं याला मराठीत आणि आपण मोरचूत पण म्हणतो. काय म्हणतो हा. चला हलवा. दाखवा ते उचलून दाखवा बकेट. हे झालंय का खाली सगळं बसते. असं दही कसं नसतं दूध कसं नसतं त्याचं मटेरियल झालेलं इदळल्यासारखं आपण म्हणतो त्याला. काय म्हणतो हे नाही हुआ है. देखो नीचे बैठ रहा है क्या देगा. तर मग इसमें क्या डालना पड़ता है सिट्रिक ऍसिड. याच्यात काय सांगितलं तुम्हाला सिट्रिक ऍसिड 10 लिटरला 300 ग्रॅम टाकायचं. 5 लिटरला 150 ग्रॅम. हा टाकल्यानंतर किती वेळात होते बघा. फक्त 20 सेकंदात तयार होते. मोजा बरं 20 सेकंद मोजा. 1 2 मोजा तुम्ही 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 और 20. ये 20 सेकंड में आपका जो है माइक्रोटेन बन गया. ऐसा ही रहता है कि आपने यूज किया है ना. ऐसा ही रहता है ना. वैसा ही बन गए. क्या कीमत से लाए थे आप 2,500. देखो 2,500 रुपयाला 5 लिटर आणला होता और ये अभी कितने में बनेगा 250 में बनेगा 250 में बनेगा. अभी आपको 20 लीटर छोड़ना है तो कितना लगेंगे 10,000 रुपए लगना चाहिए था. कितना लगेंगे. अभी हम 20 लीटर आप बनाओगे. कितना बनाओगे 20 लीटर बनाओगे तो 4 कैन छोड़ दोगे तो कितनी कॉस्ट आ जाएंगे आपकी 1,000 रुपए. फिर भी आपके 1,500 रुपए बचत हो गए. ये देखो ऐसा ही है ना. देखो कैसा ही बन गया. ये सब बनता है इसलिए सीखना पड़ेगा. क्या पड़ेगा. जर त्यांनी 2,500 रुपयाला 5 लिटरचा कॅन आणला असेल 4 कॅन सोडायचे असतील तर त्यांना 10,000 रुपये लागले असतील. इथं 4 कॅन तयार करतील ते 1,000 रुपयात. तिने एका कॅनला 2.5 घालवले तरी पण त्याने 4 कॅन वापरून 1,500 रुपये त्यांचे वाचले. पीक पण चांगलं. म्हणून दिमाग लगाव बत्ती बुझाव.